नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षता. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. शेवगाव तालुक्यातील बाबासाहेब शिवराम साळवे व त्यांचे कुटुंबीय हे शेवगाव तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषणास आजपासून बसलेले असून त्यांच्या शेतीमध्ये जाण्यासाठी एका आडदांड व्यक्तीने रस्त्यामध्ये अडथळा आणून रस्ता बंद केलाय. गेल्या 5 ते 6 वर्षापासून शासनाकडे हे दलित कुटुंबीय न्याय मागत आहेत. त्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही. शेती गेल्या 6 वर्षापासून पडीक पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बडुले येथील ग्रामसेवक सरपंच हे देखील त्रास देत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून रस्ता खुला करून द्यावा यासाठी 18 जून पासून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली व तालुका उपाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित साळवे कुटुंबाला न्याय मिळावा व शिवरस्ता खुला करून द्यावा यासाठी शेवगाव तहसील पुढे आमरण उपोषणास बसलेले आहेत. आज शेवगाव तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या आदेशान्वये साळवे कुटुंब हे पूर्णतः या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. विशेष म्हणजे 2018 पासून साळवे कुटुंब शासन दरबारी पाठपुरावा करत आहे, परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. या अगोदरही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने 2021, 22, 23 आणि 24 जवळजवळ 5 ते 6 इथं उपोषण झाले, परंतु फक्त कागद लेखी देणे आणि पुढची कारवाई चालू करणे हे काही पूर्ण झालेलं नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो शिवरस्ता आहे, एका आडदांड व्यक्तीने तो शिवरस्ता अडवलेला आहे आणि आज साळवे कुटुंबाचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आमचा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. कारण बऱ्याच वेळेस या ठिकाणी उपोषण आंदोलन करून शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. सर्वात महत्त्वाचं की वडुले बुद्रुक येथील जे सरपंच आहे आणि जे ग्रामसेविका आहेत ते त्यांच्यामुळंच हा रस्ता थांबलेला आहे. सर्वात महत्त्वाचं की वन विभागाने झाडे तोडण्याची त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाने त्या जागेच्या हद्दखुणा निश्चित केल्या. मग घोडं कुठं पेंट खातं याच्यावर शासनाने विचार करावा. यानंतर जर हे काम मार्गी लागलं नाही शिवरस्त्याचं तर उद्या या ठिकाणी शेवगाव तहसील कार्यालयासमोर सर्व साळवे कुटुंब व वंचित बहुजन आघाडी हे रस्ता रोको करतील. याची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील. 8 वर्षापासून आम्हाला रस्ताच नाही. रस्ता जाऊनच देत नाही. असं आडवे हात करतो. आमच्याकडे चाललंय की बाया माणसाला अजिबात जाऊन देत नाही. आम्हाला तिथं पेरायलाच जाताच येत नाहीत. कसं काय पेरावं आम्ही? शासनाकडे आम्ही लय प्रयत्न केली पण त्यांनी बी आमचं काय हे केलं नाही. शासनाकडे किती वर्षापासून तुम्ही? 7-8 वर्षापासून न्याय देतच नाही तर आम्हाला न्याय पाहिजे. आता सध्याला समजा आता तुमच्या मागण्या मान्य नाही झालं तर तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार? आम्ही आत्मदहन करणार. आम्ही इथंच बसून राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश बागडे, बालमटाकळी, शेवगाव.